श्री राम समर्थ. समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे. आनंदी वृत्ती आणि समाधान ही फार मोठी सौंदर्यवर्धक साधने आहेत. समर्थ म्हणाले, आनंदी वृत्ती आणि समाधान. खऱ्या अर्थाने जर पाहायला गेलो ना, बाह्य सौंदर्यापेक्षा मनाचं सुख, समाधान आणि आनंदी राहण्याची वृत्ती चेहऱ्यावर तेजस्वीपणाने जाणत असते. चेहऱ्यावर तेजस्वीपणा केव्हा येतो? मनाला सुख केव्हा प्राप्त होतं? आपला देह समाधानी केव्हा असू शकतं? जीवनामध्ये आनंद केव्हा पाहायला मिळेल? प्रत्येक प्रश्नाला उत्तर आहे. समर्थ म्हणाले, समाधानी मन हे संपत्तीपेक्षा मोठं असतं. विचार करा, आपल्या खिशात 10 रुपये आहेत, तरी असलेल्या पैशामध्ये आपलं मन जर समाधानी असेल, असलेल्या खिशामध्ये बघा, असणाऱ्या खिशात पैशामध्ये आपला देह आनंदी असेल, तर समर्थ म्हणाले, आहे ती तुके देवाची. लाखो रुपये बघा आपल्या खिशात असतात, बनलंची बनलं, तरी सुद्धा देह समाधानी नाहीये. का? कारण टेन्शनमध्ये जीवन जगत आहे. दुसरं महत्त्वाचं म्हणजे चिंतेमध्ये आहे, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शरीर साथ देत नाही. आताची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे. जे माणसाला कठीण परिस्थितीही स्थिर आणि आनंदी राहण्यास मदत करते. समाधानी मन कसं राहिलो? आपण बाह्य सौंदर्य करू, चला. समर्थ म्हणाले, कुणाच्याही अंतरी लागेल धक्का, ऐसे वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका. आपल्या चेहऱ्यावरती बघा, सर्वात महत्त्वाचा समर्थांनी भाग कसा दिलेला आहे. आपल्या जीवनात, आपल्या आयुष्यात फार मोठे टेन्शन आहेत, फार मोठे बघा चिंता आहे. आता ते आपल्याला कळतंय, परंतु लोकांना न दिसण्यासाठी आपण आपल्या चेहऱ्यावरती बाह्य सौंदर्य करत असतो. बरोबर की नाही? कितीही मेकअप करा, ते टेन्शन दूर जाणार आहे का? ती चिंता दूर होणार आहे का? नाहीये. त्यासाठी आपलं मन समाधानी असणं आवश्यक आहे. म्हणून समर्थ म्हणाले, चेहरा आनंदी असणं गरजेचं आहे. बाहेरून कितीही रंगरंगोटी करून उपयोगाचं नाहीये. समर्थ म्हणाले, वरी वरी वैभवाचे आणि अंतरी पोतडे नरकाचे. का आपल्याला ही ओवी प्राप्त करून दिलेली आहे? कारण समाधान ही अंतःकरणाची सर्वात सुंदर संपत्ती आहे. ज्याला ही संपत्ती मिळाली ना, तो जगातील सर्वात श्रीमंत आहे. पैशाने नसला तरी चालेल हो, मनाने असणं गरजेचं आहे. पैसा आज आहे तर उद्या नाहीये, परंतु समाधान मात्र या क्षणाला, आत्ताच्या क्षणापासून आपल्याला हवंय. कारण ते कुठेही बाजारात मिळत नाहीये, कुठल्या टपरीमध्ये किंवा दुकानामध्ये किंवा मॉलमध्ये मिळत नाहीये. ते समाधान आपल्याला आपल्या आयुष्यात प्राप्त करून घ्यायचं असतं. बरोबर की नाही? त्यासाठी पैशाची किंमत नाहीये, पैशाची किंमत 0 आहे तिथे. बरोबर की नाही? म्हणून समाधान म्हणजे काय? समर्थ म्हणाले, उपलब्ध साधनांपैकी किंवा परिस्थितीमध्ये आनंदी राहणं. आपल्याला एखादी गोष्ट संसारामध्ये प्राप्त झाली नाही किंवा एखादी वस्तू आपल्याला मिळाली नाही, अहो त्या गोष्टीसाठी आपण रडत बसतो, त्या गोष्टीसाठी आपण एखाद्या कोपऱ्यात जाऊन बसतो. अहो नाही मिळाली, चालेल, ठीक आहे. नाही वडिलांनी आणून दिली, नाही आईने आणून दिली, नाही नवऱ्याने आणून दिली, काय आहे? अहो प्रत्यक्षात जर आपण विचार केला, नाही ती आपल्या बघा जीवनामध्ये ती वस्तू आपल्याला मिळाली ना, चालेल, आपण तिथे रडत बसायचं नाहीये. रडत बसून वेळ वाया घालवण्यापेक्षा आपल्याला बघा त्याचसारखी दुसरी वस्तू बरोबर जीवनात कशी प्राप्त होईल हे पाहणं गरजेचं आहे. विचार करा, आनंदी वृत्ती. अहो कठीण परिस्थितीही
कठीण परिस्थिती जेव्हा पाहायला मिळते तेव्हा सकारात्मक राहून संकटाचा सामना करण्याची वृत्ती. आपला देह सकारात्मक आहे का, स्वतःहून स्वतःला पाहायचं. अहो, सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत नकारात्मक विचार या देहामध्ये येत असतात. मग ते घालविल कोण, ते बाजूला सारील कोण? जेव्हा प्रत्यक्षपणे ते नकारात्मक विचार बाजूला सरतील ना, तेव्हा आपला देह आतून सुंदर बनेल. आपण वरून कितीही मेकअप बनवला, वरून सुंदर दिसेल, पण आतून आपल्याला चमकवायचं आहे. कारण विषय वासना एवढी प्रबळ झालेली आहे ना, काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, संशय आणि चिंता, त्यांनी संपूर्णपणे देह नासवायचा ठरवलं आहे. नाशिवंत हे सर्व संपदा, हे नको मला पाहावं एखादा. म्हणून समर्थांनी सुंदर भाग दिलेला आहे, श्रवण नक्कीच करूया. एक गाव होतं. झोप आली? झोपू नका, ऐका श्रवण. त्या गावात एक श्रीमंत व्यक्ती राहायचा. त्याच्याकडे बंगला, गाडी, नोकरचाकर सर्व काही होते. पण तो नेहमी दुःखी आणि चिंतेत असायचा, एवढं सर्व काही असताना सुद्धा. आणि त्याच गावात एक गरीब, बघा, हातावर कमवायचा आणि पानावर खायचा म्हणजे टोपली विणणारा माणूस होता. तो दिवसभर काम करायचा उन्हातानात आणि जे मिळेल त्यात आनंदाने दिवस घालवायचा. एके दिवशी जो श्रीमंत व्यक्ती होती ना, त्यांनी त्या टोपलीवाल्याला विचारले, तू इतका गरीब आहेस, एवढं उन्हातानात काम करतोस, तुला लोकांनी जे काही पैसे दिले, बरोबर की नाही, ज्यावेळी ती टोपली बघा प्रत्यक्षात 50 रुपयाची असेल तर तू सुद्धा 50 रुपयालाच विकायचास, म्हणजे तुला भाव टू भाव पैसे मिळायचे. त्यात तुला बघा तुझी मेहनतीचेच फक्त पैसे मिळायचे, पण वरती तुला कमाई सुद्धा नव्हती. मग तरीही तू नेहमी आनंदी कसा असतोस? माझ्या घरामध्ये AC आहे, माझ्या बंगल्यामध्ये बघा गाडी आहे, 4 व्हीलर आहे, सोन्या चांदीचे बघा प्रत्यक्षात जर वस्तू आहेत, तुझ्या झोपडीमध्ये तर काहीच नाही आहे, तरीसुद्धा तू एवढा आनंदी कसा काय? टोपलीवाला हसून म्हणाला, अहो साहेब, माझ्याकडे जेवढं आहे ना त्यात मी समाधानी आहे. तुम्हाला जास्त मिळवण्याची चिंता आहे म्हणून तुम्ही दुःखी आहात. नंतर त्या श्रीमंत व्यापाऱ्याला खरं समजलं की खरी संपत्ती पैशात नसून मनातल्या समाधानात आहे. म्हणून आनंद हा बाह्य वस्तूमध्ये नसून अंतर्मनात असतो, लक्षात ठेवा. आणि समाधानी वृत्ती हीच खरं सौंदर्य आहे. अहो, सुखाची गुरुकिल्ली आहे. आपला हसरा चेहरा आणि सकारात्मक दृष्टिकोन मनुष्याचं आयुष्य आनंदी करीत असतो. लक्षात ठेवा, आपल्याला कुठं जायची गरज नाही आहे. आपला चेहरा हसरा ठेवण्यासाठी आपल्या जीवनात बघा अनेक दुःख येतात की नाही, अनेक प्रश्न उद्भवतात, परंतु त्यांनासुद्धा सामोरं जायचं आहे. आलेले प्रश्न ते सोडवायचेत आपल्याला. ते जर असेच जर ठेवले तर आपले सकारात्मक बघा आपला जो विचार असतो तो कमी होतो आणि नकारात्मक विचार वाढत राहतात. परंतु विचार जर केला तर सकारात्मक दृष्टीने आपल्याला जगता आलं पाहिजे, त्यामुळे आपलं आयुष्य आनंदी राहील. मग खरं सौंदर्य कशामध्ये आहे? समर्थ म्हणले समाधान हा एकच पर्याय आहे. मनुष्याने आयुष्यात समाधानी असणं गरजेचं आहे. हीच तर खरी सुखाची गुरुकिल्ली आहे. आपण बाहेर वनवन फिरत असतो सुखासाठी, परंतु समर्थ म्हणाले, अहो कशाला करता प्रत्यक्षपणे एवढी वनवन, उत्तम प्रकारे करा श्रवण. का आपल्याला बघा बोध हा प्राप्त करून दिलेला आहे. जर आपल्या जीवनात उत्तमाचा श्रवण असेल ना, तर आपल्या देहाला कुठेही वनवन करायला जावं लागणार नाही. म्हणून लक्षात ठेवा, संपत्ती कुठली प्रत्यक्षपणे आपल्याला सोबत असणं गरजेचं आहे. तर पैसा, अडका, बंगला नाही आहे.
तर खरी शाश्वती आनंदी समाधानी आपल्या आयुष्याची ही खरी गुरुकिल्ली आहे. म्हणून समर्थांनी सुंदर भाग दिलेला आहे. वेळ आपल्याकडे कमी आहे, बरोबर की नाही, परंतु त्या कमी वेळामध्ये आपल्याला आनंदी आणि समाधानी राहायचं आहे. म्हणून आनंदी वृत्ती आणि समाधान ही फार मोठी सौंदर्यवर्धक साधनं आहेत. जय जय रघुवीर समर्थ.